आज आपण इडली रव्यापासून इडली बनवणार आहोत। एका भांड्यात आपण 3 वाटी इडली रवा घेत आहोत। या इडली रव्यात आता प्रमाणात पाणी टाकत आहे। 3 तास भिजत ठेवणार आहे। एका भांड्यात आपण 1 वाटी उडीद डाळ घेत आहोत। यामध्ये पाणी टाकून भिजत ठेवणार आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये आपण ते बारीक करून घेणार आहोत। 1 चमचा मेथी सुद्धा भिजत ठेवली आहे। उडीद डाळ भिजत ठेवली होती ती आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आणि मेथी पण आपण बारीक करून घेणार आहे। ठेवलेल्या रवामध्ये आपण उडीद डाळ आणि मेथी यांचे मिश्रण एकजीव करून घेऊ। या मिश्रणामध्ये प्रमाणात पाणी टाकून मिक्स करून घेऊ। हे मिश्रण आपण 6 ते 7 तास भिजत ठेवणार आहे। हे मिश्रण आता तयार आहे, ते आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ। पिठामध्ये मीठ घालत आहे। तुम्ही मिठाचे प्रमाण थोडे कमीच ठेवा। इडली पात्रात पाणी टाकून घेऊ। इथे मी इडली पात्रातल्या प्लेट घेतलेल्या आहेत। त्यांना असं तेल लावून घेऊ। आता इडलीच्या प्लेटमध्ये इडलीचं पीठ भरून घेऊया। इडली पात्रामध्ये प्लेट ठेवून आपण झाकण लावून 10 मिनिटे ठेवणार आहे। चटणीसाठी मिक्सरमध्ये ओलं खोबरं, लसूण, हिरव्या मिरच्या, फुटाणा डाळ म्हणजेच भाजकी डाळ, चवीपुरते मीठ आणि पाणी घालून आपण बारीक करून घेत आहोत। तडक्यासाठी पॅनमध्ये तेल घेत आहोत। मोहरी, लसूण, कढीपत्ता, हिंग, मेथी हे सर्व टाकून मिक्स करू। आपली चटणी तयार आहे। आपली रवा इडली पण छान तयार झाली आहे। थंड झाल्यावर काढून घेऊ। तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत। धन्यवाद।